विविध घरफोडी करून दागिने चोरी करणाऱ्या 2 महिलांना शहर गुन्हे शाखेने अटक करत 2 वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईत एकूण 3,08,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सिद्धेश्वर गड्डा यात्रा, लग्न कार्य तसेच घरफोडी करून दागिने चोरी करणाऱ्या 2 महिलांना शहर गुन्हे शाखेने अटक करत 2 वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईत एकूण 3,08,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नीता किरण काळे, वय 45, राहणार शिरापूर रोड, तालुका मोहोळ, हिने सिद्धेश्वर गड्डा यात्रेत चोरी केल्याची कबुली दिली असून तिच्याकडून 9.5 ग्रॅम चांदीचे दागिने व 6,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। तर मोनिका प्रशांत रोहिटे, वय 32, राहणार लहान थोबडे वस्ती, सोलापूर, हिने हिप्परगा येथे लग्न कार्यामध्ये चोरी केल्याची कबुली देत तिच्याकडून 27 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गौवर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र पंडित व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकाने केली। या पथकात नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, महिला अंमलदार सुमित्रा बारबोले, निलोफर तांबोळी तसेच चालक बाळू काळे व सतीश काटे यांचा सहभाग होता।